नमस्कार. आज आपण आहोत जमघट फूड कोर्ट येथे. 27 जूनला नव्यानेच भद्रावती शहरात जमघट फूड कोर्ट सुरू झालेला आहे. बरं, हे जमघट फूड कोर्ट काय आहे तर वन स्टॉप सोल्युशन अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या सोयी या जमघट फूड कोर्टमध्ये मिळतील. आणि जमघट फूड कोर्ट सुरू झाल्यापासूनच त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बरं, या रहस्यामागची जी कहाणी आहे आणि जे काही या यशामागचं गुपित आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. जमघट फूड कोर्टचे प्रकल्प संचालक आनंदजी गुप्ता सर आणि भाभी सारिकानंदजी गुप्ता यांच्याकडनं. जमघट फूड कोर्ट सुरू होऊन फक्त 10 दिवस झालेले आहे आणि भद्रावती शहरातनं प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर काय सांगाल तुम्ही या एकूणच नागरिकांच्या उत्साहाबद्दल आणि या यशामागचं काय कारण आहे नेमकं? प्रथम तर सगळ्या नागरिकांना, भद्रावती वासियांना, चंद्रपूर वासियांना, नागपूर वासियांना, जे काही लोक या रस्त्यावरून नागपूर चंद्रपूर हायवेवरून जातात, सगळ्यांचं मी हृदयापासून धन्यवाद देतो की त्यांनी एकदम आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद या हॉटेलला दिला. त्यांच्यासाठीच हे हॉटेल आम्ही सुरू केलेलं आहे. हे त्रास आमच्या भद्रावती वासियांना होत होता. पहिले एक चांगला हॉटेल भद्रावतीमध्ये नव्हता. सगळ्यांना वाटत होतं तेव्हा सर्व वन स्टॉप सोल्युशन इथेच मिळालं पाहिजे. त्यासाठीच आम्ही हे उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांच्या सेवेसाठी म्हणजे चांगले रूम्स वगैरे आम्ही तयार केलेले आहेत. बॉम्बेला जे नमावरचे जे स्लिपिंग पॉट्स आहेत त्या पद्धतीचे स्लिपिंग पॉट्स आम्ही बेसमेंटला सुरू केलेला आहे. एक छोटासा बँकेट हॉलसुद्धा सुरू केलेला आहे. लंच डिनरसाठी वेगळा हॉल सुरू केलेला आहे. आणि पूर्ण जिल्ह्याचा सर्वात पहिला फूड कोर्ट इथे सुरू करण्याचा मान आमच्या भद्रावती वासियांना आम्ही दिलेला आहे. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की वन स्टॉप रूफ आपण सोयी नागरिकांना द्याव्यात? प्रेरणा म्हणजे मॅडम ॲक्च्युली माझे फोर फादर्स म्हणजे माझे दादाजी हे अकोल्याला अकोल्याला त्यांचं हॉटेल होतं 70 वर्षापूर्वी. माझे दादाजी आणि त्यांचे भाऊ, आजोबा आणि त्यांचे भाऊ, त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये ते आमचा जुना व्यवसाय 20 वर्षापासून इथे भद्रावतीला आमचं कॅन्टीन आहे. 2005 पासून आजही सुद्धा आज इथे सुरू आहे. आणि मधात मी काही काळासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस होता. म्हणजे कोकोकोला, बिग बाजार, आयनॅक्स, हिंदुस्तान टाइम्स मोठमोठ्या कंपनीसाठी मी कॉर्पोरेट इव्हेंटसुद्धा आयोजन करत होतो. आणि हॉटेलचा माझा ऑलरेडी बिझनेस होता. मध्ये काही हरताळ वगैरे झाली तेव्हा आमच्या मनात आलं की बा आपण एक वेगळं उपक्रम सुरू करायचं की आपलं स्वतःच असेल, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट प्रिमायसेस किंवा तिथे दुसऱ्या प्रिमायसेसमध्ये नसेल. त्याकरिता आम्ही हे सुरू केलं. आणि वन स्टॉप सोल्युशन यासाठी की काय प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे जे काही खवय्ये आहे यांना खूप छान जेवणाची आवड असते, त्यांच्यासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे. वन स्टॉप सोल्युशन द्यायचं म्हणजे त्यांना इकडे तिकडे जायची गरज पडणार. म्हणून आम्ही हे एकाच वन स्टॉप सोल्युशन अंडर वन रूफ हे आम्ही सुरू केलं. एकूणच खवय्यांसाठीची तुम्ही जी आवड जपतायत तर तुम्ही स्वतः तुम्हाला कुठला पदार्थ करायला आवडतो का किंवा तुम्ही कुठल्या पदार्थामध्ये एक स्पेशलाइज आहात असं वाटतं? मला चाटचे सर्वच आयटम मला बनवता येते आणि मला कुकिंगमध्ये खूप जास्त रुची आहे. म्हणजे जे काही आमच्याकडे मोठमोठे कारागीर आता येत आहेत किंवा पहिलेही आम्ही हॉटेल व्यवसाय केलेला आहे त्यांच्याकडून मी खूप काही शिकून घेतलेलं आहे. समजा तो कधी आजारी पडला किंवा काय पडला तर हे जे आमचे ग्राहक आहे त्यांना नाहक कधी काही त्रास होईना म्हणून आम्ही शिकून घेतलेलं आहे. आणि खाण्यामध्ये मला स्वतः खूप रुची आहे. म्हणजे तुम्ही शहराचं जर कोणत्याही शहराचं जर नाव सांगितलं मी सांगू शकते की तिथे हे गोष्ट चांगली भेटते, तिथे ते सर्व टेस्ट करूनच हे आम्ही सुरू केलं आहे. आपला एकूण प्रवास फूड कोर्ट जमघट फूड कोर्ट पर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे? तुम्ही यापूर्वी काय करत होतात? तुमचं राहण्याचं प्रॉपर ठिकाण कुठलं होतं? तर याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. माझं जन्मगाव अकोला आहे. अकोला डिस्ट्रिक्टला आम्ही होतो. आम्ही 1987ला आम्ही अमरावतीला आलो. अमरावतीला माझ्या बाबांचा पापडचा व्यवसाय, टेस्टी पापड म्हणून आमचा पापडाचा व्यवसाय होता. ते व्यवसाय आम्ही 2003 पर्यंत तिथे केला. त्यानंतर आम्ही 2004ला इथे भद्रावतीला शिफ्ट झालो. ते शिफ्ट झाल्यानंतर आम्हाला 6 महिन्यातच एस टी कॅन्टीन जे भद्रावतीचे एस टी कॅन्टीन आहे ते आम्हाला त्याचा टेंडर मिळाला. त्या व्यवसायात मी हे झालं. त्यानंतर मग मी CTP दुर्गापूर तिथलं मी टेंडर घेतला. त्यानंतर दत्ता मेघे वर्धा कॉलेज डॉक्टरांची मी मेस चालवली. प्रचंड प्रवास आहे. त्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस केला. त्यात माझे बिग बाजार, आयनॅक्स सर्व मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला मी इव्हेंट केलं. काही क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आहे माझे याबद्दल कुणाला माहीतसुद्धा नाही आहे. म्हणजे इलेक्ट्रिक बिलवर जे तुम्ही ॲड बघता ते 2003ला
माणिकराव ठाकरे चीफ मिनिस्टर असताना आपले बिजली इलेक्ट्रिकल मिनिस्टर असताना त्यांना मी ते आयडिया दिली होती. त्यानंतर ते टेंडर काढून ते माझ्याच एक रिलेटिव्हला ते टेंडर मिळालं होतं. इलेक्ट्रिक बिलवर जे तुम्ही ॲडचं जे कॉन्सेप्ट आहे ते मी चाललेलं आहे. त्यानंतर जे आता 2016ला इथे येण्यापूर्वी मुंबईला होतो मी, जेव्हा अपघात सहायता निधी योजना माननीय बाळासाहेब ठाकरे, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही म्हणता म्हणजे त्यांच्यासाठी ते एक योजना सुरू झाली होती एस टी महामंडळमध्ये, 1 रुपयामध्ये 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स. तो क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट सुद्धा, त्याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे 60 वर्षासाठी. ते मी गव्हर्नमेंटला दिला. गव्हर्नमेंटने तो मला न देता त्याचा पूर्ण आम्ही भाग वगैरे सगळं पूर्ण केला होता. पण गव्हर्नमेंट म्हणे आम्ही स्वतः सुरू करतो. तर त्याचासुद्धा मी कधीही विरोध नाही केला, मला नाही मिळाला. पण त्यामुळे खूप लोकांना, खूप गरीब लोकांना खूप फायदा होत आहे. पहिले ॲक्सिडेंट झाल्यानंतर 3 लाख रुपये 25-25 वर्षांनी मिळत होते, ते कोर्टात जाऊन. आता 13 दिवसाच्या आत त्यांच्या घरी 10 लाख रुपयाचा चेक लागतो. ती योजना सुद्धा मी कॉन्सेप्ट जो है वो पूरा इनका ही किया हुआ है, कॉपीराइट भी इवन इनका है. कॉपीराइट माझ्याकडे आहे. तरी सुद्धा आम्ही गव्हर्नमेंटला ते समर्पित केलं, कारण ते वो बोले हम शुरू करते हैं, फिर हमने नो ऑब्जेक्शन करके ठीक है, यदि किसी का भला होता है त्यासाठी आम्ही ते सुद्धा केलं. त्यानंतर आम्ही पिक्चर व्यवसायामध्ये मी 2 पिक्चर सुद्धा तुम्हाला सांगितलं. एक मिस्टर म्हणून एक पिक्चर ते सुद्धा आम्ही कम्प्लीट केली. आणि त्यानंतर झुलजान म्हणून पिक्चर प्रदर्शित सुद्धा झालेलं आहे. आता यूट्यूबवर तुम्हाला सांगितलं की फक्त मराठी चॅनलवर मिळाला. जमघट फूड कोर्टचा कॉन्सेप्ट जे माझ्याकडे आला, खूप व्यवसाय बाहेर करत होतो, मुलं मोठी होत होती. तिने मला सजेशन दिला की खूप व्यवसाय, खूप लोकांसाठी, भावांसाठी, यांच्यासाठी, पार्टनरसाठी खूप व्यवसाय केले. एखादा व्यवसाय माझ्यासाठी करा. अच्छा. त्याकरिता मी 2021मध्ये जेव्हा कोरोना झाला, 2 वर्ष माझे कॉर्पोरेट इव्हेंट तिथे झाले नाही. इव्हेंटचे पैसे घेऊन आम्हाला म्हणजे ॲडव्हान्स घेऊन परत करावे लागले 2 वर्ष. तिथे व्यवसाय बरोबर कोरोनामुळे ठप्प झाला होता. मग मी भद्रावती गाठली 2021ला. आणि 1 वर्षाच्या आत आम्ही बसस्टँडच्या बाजूला जमघट हॉटेल जमघट म्हणून छोटासा व्यवसाय सुरू केला. 3000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही तिथे सुरू केला. 3 साल रन केले. 3 साल रन केल्यानंतर मग आम्ही हे व्यवसायाचं मुंबईला तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटचं काम बघायचं किंवा तुमचा बिझनेस होता, तर मुंबईवरनं भद्रावती गाठण्याचं काय? भद्रावती फॅमिली माझी भद्रावतीला होती ना. अच्छा. ऍक्च्युली काय माझी आई नाही आहे, तर बाबा आणि माझा लहान भाऊ एस टीची जी कॅन्टीन जे तुम्हाला सांगितलं ते रन करत आहे. आणि माझी फॅमिली म्हणजे सारिका हे त्याच्या इथेच होती. माझी मुले सुद्धा इथेच शिकत होती भद्रावतीला. ॲक्च्युली आम्हाला मुंबईलाच जायचं होतं सगळ्यांना, पण मी परत आलो म्हणून पुन्हा आम्ही इथेच स्थायिक झालो आणि तिच्यासाठी हा बिझनेस सुरू केला. मॅडमचं प्रॉपर कुठलं? भद्रावती. मॅडम जबलपूरचे आहे, तसे त्यांचे जे नायिका आहे ते जबलपूरचे माहेरगाव. आणि मी प्रॉपर अकोलाचं आहे. तुम्ही म्हटलात की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खूप मोठे फॅन आहात, तर मला वाटतं तुमचं मराठी इतकं छान होण्यामागे बाळासाहेब ठाकरेंची. माझा छान होण्यामध्ये माहीत नाही, माझी आई तर आज हयात नाही आहे, पण तिला माहीत नाही काय भीती होती. ॲक्च्युली माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं, पण आईचं असं होतं की बाबा अंग्रेजी माध्यम फर्स्ट, सेकंड मराठी. हिंदी तर आपण घरात बोलतो, ते हिंदी फ्लुएंटली येणार, पण मराठी शिकण्यामागचं कारण माझी आई आहे. तिने मला मराठी, सेकंड लँग्वेज माझा मराठी होता, म्हणून मराठी मला एकदम फ्लुएंटली होती. आणि आज कमी 30 वर्ष झाले माझ्याकडे लोकमत आणि मराठी पेपर येतेच. त्यामुळे माझं वाचन करून खूप छान मराठी झाली. एकूणच आपण पाहतोय जमघट फूड कोर्टमध्ये अगदी समोस्यापासनं, कचोरीपासनं तर डिनरपर्यंतच्या सगळ्या सोयी आहेत. सगळे खाद्यपदार्थ तुमच्याकडे आहेत. आणि इतकंच नाही तर स्लीपिंग पॉड सुद्धा सुरू केलाय. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? भद्रावती सारख्या शहरामध्ये अगदी वाजवी दरामध्ये तुम्ही ही व्यवस्था करून दिलेली आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? स्लीपिंग पॉडची व्यवस्था आम्ही यासाठी केली आहे. आणि माझ्या जी डोक्यात आली ते नमम कंपनीचे स्लीपिंग पॉड सध्या अंधेरीला, विटीला, बांधायला सुरू झालेले. माझा नेहमी तिथे जाणं येण्याचा व्यवसाय आहे माझा, मी जात राहतो. तिथे मी बघितलं की हे मुंबईला जर 500 रुपयामध्ये जर कोणी रूम देत असेल, खूप छान व्यवस्था करत असेल, तर तशी व्यवस्था आपण भद्रावतीला का करू शकत नाही? म्हणजे खरंच आहे ना, एक सिंगल जर माणूस आहे तर त्याला रूम घेण्याची आवश्यकता काय? जर त्याला फक्त रात्र काढायची आहे किंवा फक्त फ्रेश व्हायचं आहे,
त्यासाठी आम्ही ही व्यवस्था इथे सुरू जसे रेल्वेमध्ये बर्थ असतात त्या प्रकारे केलेली आहे. रेल्वेमध्ये किंवा तुम्ही हे जे लक्झरी बसेसमध्ये तुम्ही जे बघता तसेच आम्ही सुरू त्यामध्ये आम्ही लॉकर दिलेलं आहे आणि त्याची जे बाथरूम्स आणि जे शॉवर्स वगैरे जे असे तुम्ही मॉलमध्ये बघतात ना त्या हिशोबाने तयार केलं म्हणजे त्याला असं वाटलं की मी एक 3 स्टार हॉटेलमध्ये आलो स्लीपिंग मॉलला सुद्धा. या जमघटमध्ये नेमकं विशेष काय आहे? विशेष हे आहे मॅडम की नागपूर रोडला जेवढे काही मोठे व्यावसायिक आहेत सगळ्यांचे नाव मी घेणार नाही कारण मी दुसऱ्याच्या ब्रँडिंग करतो पण ते थोडेसे महाग आहे लोकांचं असं म्हणणं आहे त्यामुळे ते इकॉनॉमिकल नाही खूप जास्त महाग आहे त्यामुळे आम्ही याचे जे रेट्स वगैरे आहे ना ते आम्ही एकदम इकॉनॉमिकल मग सामान्य माणूस नोकरदार माणूस एक सामान्य मजूर माणूस किंवा हाय क्लास आम्ही सगळ्यांसाठी इथे व्यवस्था केलेली आहे म्हणजे रूम म्हणजे एकदम इलाइट क्लास रूम एक्झिक्युटिव्ह रूम सूट रूम आमच्याकडे 9च आहे पण ते खूप छान आहे. आजपर्यंत भद्रावतीमध्ये मोठमोठ्या कंपनीचे जे साहेब लोक होते ते सगळे चंद्रपूरला जाऊन थांबायचे बँकेला जे ऑडिटर यायचे ते सुद्धा चंद्रपूरला जाऊन थांबायचे त्यांना तिथे म्हणजे जे काही त्रास होत होते ते त्रास आता पुढे होणार आहे. एवढे चांगले हॉटेल आम्ही इथं म्हणजे रेसिडेन्सी आम्ही तयार केलेली आहे. दुसरं इकॉनॉमिकलसाठी जे काही व्यावसायिक म्हणजे एक तर आमच्याकडे जैन मंदिर आहे जैन मंदिर लोक दर्शन करण्यासाठी ते नेहमी फूड राहते जैन फूड सुद्धा जैन लोकांसाठी इथे सुद्धा अवेलेबल आहे. एक दुसरं जे इथे म्हणजे 500 रुपयामध्ये AC मध्ये राहण्याची व्यवस्था सिंगल माणसासाठी म्हणजे आता भद्रावतीला जर कोणी आला तर त्याला सिंगल रूम घेण्यासाठी 1200 किंवा 1500 खर्च करण्याची गरज नाही 500 रुपयामध्ये त्याचं AC स्टे आम्ही सुरू केलं तेही खूप छान त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेट सर्व्हिसेस इंटरकॉम सर्व्हिसेस दिलेली आहे आणि त्याला लॉकर वगैरे सुद्धा सेपरेट दिलेलं आहे आणि त्याच्याही बाजूला म्हणजे इथे सुरू करायचं अजून एक कारण हे होतं की आमच्या इथे जेवढे काही हॉटेल्स आहेत मॅक्झिमम हॉटेल्स पोहेसाठी याच्यासाठी म्हणजे दुसऱ्या व्यवसायासाठी लोकांनी भाड्याने किंवा याचे दिले त्याला आम्ही इथे अलो करणार आहोत. हे फॅमिली हॉटेल्स म्हणून आम्हाला याला प्रसिद्ध करायचं आहे ब्रँडिंग करायचं आहे याची डिग्निटी आम्हाला तशीच ठेवायची पोहेसाठी हा अवेलेबल नाही. दुसरं इथे जे काही मंगल कार्यालय जवळपास 15 मंगल कार्यालय सेलिब्रेशन आहे आशीर्वाद आहे वृंदावन आहे श्री मंगल कार्यालय JK पॅलेस रिसोर्ट आहे त्यांच्याकडे रूम आहेत पण एवढे रूम नाही की पूर्ण वारात तिथे थांबू शकतो आणि त्यांचे लहान लहान कार्यक्रम असतात हळद असते संगीत असते सगाई असते किंवा बर्थडे असते ॲनिव्हर्सरी असते त्यासाठी आम्ही एक लहान तिथे AC हॉल केलेला आहे. AC पूर्ण हॉटेल माझा म्हणजे भद्रावतीचं काही चंद्रपूरचं पहिलं हॉटेल असेल त्याचं किचनही AC आहे आमचं किचनसुद्धा AC आहे असं नाही की बा आम्ही मालक लोक बसले आहे आमचे काम करणारे मजूरसुद्धा AC मध्ये बसले त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही HC देतो कारण काय आहे की इथे 9-10 महिने ऊनच राहते 1-2 महिनेच राहते की थंडी असते किंवा पाण्याची असते त्यासाठी हे पूर्ण वन स्टॉप सोल्युशन प्रत्येक नागरिकासाठी आणि हे जरूर नाही ना की 5 स्टार हॉटेल हे फक्त उच्चवर्गीयांसाठी किंवा श्रीमंतांसाठी अवेलेबल असतात आपल्यासारख्या गोरगरिबांसाठी 5 स्टार हॉटेल अवेलेबल राहावं त्यासाठी हे केले जातं. म्हणजे माझ्या इथे कचोरी समोसा हे 35 रुपयापासून सुरू आहे आणि जास्तीत जास्त माझी फूडची जे काजू करी किंवा मोठी जे स्वीट डिश आहे कोणती डिश आहे त्याची 400 रुपये मॅक्सिमम त्याच्यापेक्षा जास्त आहे. इथे आम्ही एक 199ची लोकांसाठी एक 199 अनलिमिटेड थालीसुद्धा आता 4-5 दिवसात आम्ही सुरू करणार आहे त्या दुपारी 11 ते 4 थालीसाठी म्हणजे जे काही व्यापारी वगैरे येतात इथे बाहेरची वसुलीसाठी त्यांचं त्या हिशोबाने आम्ही हे पूर्ण डिझाईन केलेलं हे सामान्य माणसासाठी कारण माझं नेहमी काय आहे कोणतेही जे मी क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आहे किंवा जे काही सामान्य माणसासाठीच तयार करतो सामान्य माणसांचा विचार करूनच मी तयार करतो म्हणून हे सुद्धा जे आम्ही प्रिमायसेस तयार करतो लोकांना दुरून येताना लाईट वगैरे बघून जरा भीती वाटते की ती थांबू की नाही थांबू माझी सर्वांना विनंती आहे असं काही समजू नका. इथे चहाचे नाश्त्याचे रेट एकदम कमी आहे खूप जास्त नाही आहे कारण मेंटेनन्स आहे तर थोडेफार तर रेट राहणार परंतु सर्वसामान्यांना परवडणारे आहे. परवडणार ते रेट म्हणजे आपण म्हणतात की हातगाडीवर किंवा ते रेट्ससुद्धा त्या रेटचा मालसुद्धा इथे अवेलेबल आहे. म्हणून माझी सर्वांना कळागेची विनंती की तुम्ही या तुम्ही काही नाही घेत असाल तर चहा देण्याची जबाबदारी माझी मी चहाचे पैसे सुद्धा तुमच्याकडून घेणार
पण एकदा सगळेजण येऊन भेट भेट द्या द्या. आणि बघून घ्या की काय बनवलं आहे. जिल्ह्यामध्ये पहिला आम्ही जर सांगत आहे तर ते फूड कोर्ट आहे आणि रेसिडेन्सी 3 स्टार सांगत आहे तर खरंच 3 स्टार आहे. एकदा येऊन बघून जा. बस एवढी माझी कळाकाळीची सर्वांना म्हणून तुम्ही जे प्रतिसाद मला दिला आणि पुढेही असं ठेवा, कारण हे खूप लॉंग पिरियडसाठी आम्हाला सुरू केलेलं आहे. त्या हिशोबाने सर्वांना माझी विनंती आहे. खवय्ये येणं तर विशेष विनंती आहे. वेगवेगळे आयटम्स भेटतात. साऊथ इंडियन आहे, चायनीज आहे, छोले भटुरे आहे, झुणका भाकर आहे, पुरणपोळी आहे. सगळेच आयटम आपण इथे अंडर वन वीक सुरू केले. तंदुरी आणि नान वगैरेचे आमच्या इथे प्रॉब्लेम भेटत नाही भद्रावतीमध्ये. आमच्या हॉटेलमध्ये बहुतेक भेटते. तर हे एक व्हेजचा चांगला ऑप्शन आहे फॅमिलीसाठी, मुख्यतः फॅमिलीसाठी. म्हणजे कपल्स झाले, मुलं मुली झाले, कॉलेजचे मुली झाले, ते बिनधास्त इथे येऊ शकतात आणि आरामाने इथे पार्टी वगैरे सगळं आयोजित करतात. कोणतेही चार्जेस, म्हणजे जे बँकेट हॉल आमचं घेतलं तर तिथे चार्जेसही नाही आहे. जर त्यांनी आमचं एक पॅकेज आहे, ते पॅकेज दिलं तर आम्ही बँकेट हॉलचे कोणतेच चार्जेस त्यांच्याकडून घेणार नाही. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की या, भेट द्या आणि काही नाही घेतलं तरी चहाचा माझं आमंत्रण आहे सगळ्यांना. प्लीज एकदा या. थोडं आपल्या परिवाराबद्दल आम्हाला सांगाल? माझे व्यवसाय, माझे जे बाबा आहेत ते व्यावसायिकच होते. त्यांचं पहिले किराणा दुकानाचा बिझनेस होता, त्यानंतर पापडचा कारखाना होता. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. त्यांच्याकडून मी खूप मेहनत कशी करायची ते मी त्यांच्याकडून शिकलो. आतापर्यंत ते माझ्या बसस्टँडच्या कॅन्टीनमध्ये माझे बाबा सांभाळत होते. नुकताच आता 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, म्हणून ते आराम करत आहे. सध्या त्यांचे वय 73 वर्ष आहे. कोणतीच गोळी खात नाही. अरे त्यांना कोणतीच हे नाही, बिमारी वगैरे काहीच नाही. आणि खूप त्यांच्याकडून सर्व व्यवसाय वगैरे त्यांच्याकडून. मी वयाचं 14 वर्षापासून व्यवसायात आहे. माझे बाबा एकदा आजारी पडले होते, तर मी तेव्हा आठवीत होतो आणि व्यवसाय करून मी शिकलो सुद्धा. माझं शिक्षण BA इंग्लिश लिटरेचरमध्ये झालेलं आहे. माझे बाबा आपल्या जमान्याचे BCom आहे. माझा जो लहान भाऊ आहे, लहान भाऊने MBA केलेलं आहे इन मार्केटिंग. माझी हे बायको हे BSc कम्प्युटर केलेलं आहे. आम्ही सगळे शिकलेले आहेत. पण व्यवसायामध्ये शिक्षण घेऊन व्यवसाय करणे म्हणजे आपला दृष्टिकोन एकदम चेंज होतो. माझे सगळ्यांना म्हणणं आहे, नोकरीसाठी आज तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, पण नोकरीसाठी तुम्ही थांबवू नका. खूप संधी आहे. सध्या जी गव्हर्नमेंट चालू आहे त्यांनी खूप संधी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. आपण त्याचा फायदा घेऊन आपले स्वतःचे व्यवसाय आपण सगळेजण करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. मग आपण असं म्हणतो की बेरोजगारी आहे, ते आहे, नाही. संधी खूप आहे. आपल्याला शोधावे लागेल किंवा आपल्याला आपले कॉन्सेप्ट तयार करावे लागेल. लोकांची नीड काय आहे त्या नीडवर आपल्याला आपला व्यवसाय स्थापन करावा लागेल. म्हणजे जे काही व्यवसाय सुरू आहे ते व्यवसाय न करता बाकीचे नवीन आपण नवीन कल्पना सर्व्हिसेस लोकांना द्यायची. खूप क्षेत्र आहे, त्याच्यात आपण काम करू शकतो. आणि तुम्ही सांगितले की तुमची प्रेरणा या व्यवसायात येण्यासाठी तुमच्या पत्नीसाठी हा तुमचा बिझनेस तुम्ही सुरू केलेला आहे. तर यामध्ये मॅडमची काय भूमिका आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळतो? या व्यवसायामध्ये मी तिच्याकडून इव्हेंट मॅनेजमेंटची फीस घेणार आहे. मी तिला हे व्यवसाय फक्त उभा करून तयार करून देणार आहे. अजूनही माझ्यासाठी खूप काम आहे, जे मला मुंबईला इकडे तिकडे जाऊन कम्प्लीट करायचं आहे. तिला हे बिझनेस पूर्ण उभा करून शेवटी मी तिच्याकडून फीस घेणार आहे. हे तुला आता स्वतंत्र जसं तू म्हणत होती, मी तुला उभा करून दिलेला आहे. आता पुढचं तुला सांभाळायचं. त्यांचा सहभाग कितपत आहे? पूर्ण 101%. कारण मी फक्त काय पूर्ण व्यवसाय हा तयार करून दिला, सर्व मॅनेजमेंट फीस करणार. आणि तिच्यासाठी तिने 2 वर्ष जे पहिले आम्ही एक लहान होतो तिथून आम्ही खूप काही शिकलो आहे त्यांच्याकडून. जे काही तिथे आम्ही व्यवसाय केला त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आणि प्रत्येक गोष्ट कोणाकडून मला चांगली गोष्ट घेणं नेहमी आवडते, वाईट गोष्ट मी तिथेच सोडून देतो. हे माझा स्वभाव आहे आणि माझा एक नेचर आहे. मी नेहमी कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही सांगितलं की हे होत नाही तर मी पॉझिटिव्ह वेमध्ये घेतो. कारण जे होत नाही ते आपल्या मनाचं नसते, ते देवाच्या मनाचं असतं. जैसे भैया ने कहा कि ये व्यवसाय अभी आपको पूरी तरह से सौंप दिया है और बाकायदा वो आपसे फीस भी लेने वाले हैं, तो आपका क्या अनुभव है इस फील्ड में, इस व्यवसाय में, और आप इसको कैसे डेवलप करते जाएंगे? जैसे कि इन्होंने बोला है कि व्यवसाय मेरे लिए इन्होंने खड़ा किया है, फीस चाहिए तो वो तो मैं दे ही दूँगी। एक्चुअली जो मेरा एक्सपीरियंस है वो 73 ईयर्स का है।
वो कि, कैसे? क्योंकि जो मेरे हस्बैंड हैं उनके जो फोर्थ फादर्स हैं उनका 70 इयर्स इनका पहले से यही बिजनेस रहा है, होटल का और रेसिडेंसी वगैरह का। 26 इयर्स मेरी मैरिज को इनके साथ हो गया है। तो अभी और मैं 3 साल से जो जमघट होटल है वो ऑलरेडी रन कर रही थी। तो मेरा एक्चुअली जो एक्सपीरियंस है, अनुभव है, आप 73 इयर्स मान सकते हैं। यानी कि मैं 2 साल बाद हम सब इसको 75 इयर्स कंप्लीट करके अमृत महोत्सव एंजॉय कर सकते हैं। ज्याप्रमाणे सर आपण सांगितले की हा पूर्ण व्यवसाय तुम्ही तुमच्या पत्नीकडे सोपवलेला आहे. तर यापुढे तुम्ही अजून तुमच्या काय काय योजना आहेत आणि असे किती व्यवसाय आणि कुठल्या कुठल्या शहरामध्ये तुम्ही सोपवणार आहात त्यांच्याकडे? इथे जमगट फूड कोर्ट जे मी बनवलेलं आहे, जे यांनी मला सांगितलं आहे, याला एक ब्रँड म्हणून आम्ही आता डेव्हलप करणार. आमचं नेक्स्ट स्टेप चंद्रपूर असणार, त्यानंतर नागपूर, मुंबई, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही याला रन करणार आहोत. कारण हे जे व्यवसाय आता सुरू केला आहे याचा एक पॅटर्न आम्ही डिझाईन केलेलं आहे, वन स्टॉप सोल्युशन. असे आपण कोणत्याही ठिकाणी आपल्याला इन्क्वायरी जर येत असेल, हे जे इन्क्वायरी लोक बघत असाल, त्यांना जर वाटत असेल की आमच्यासोबत हा व्यवसाय करायचा, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कुठेही याला वाटत असेल की असं वन स्टॉप सोल्युशन त्यांना करायचं आहे, तर हे ब्रँडिंग करून आम्ही त्यांच्यासोबत करू शकतो. पुढची योजना आमची हेच. आणि आनंदजी गुप्ता यांची एकूणच पर्सनॅलिटी फक्त फूड कोर्ट, जमघट फूड कोर्ट पुरतीच मर्यादित नाही, तर ते स्वतः एक सिनेमाचे निर्माते सुद्धा आहेत. त्यांनी झोलझाल नावाचा सिनेमा प्रदर्शित केलेला आहे. गुप्ताजी, आपण काय सांगाल? झोलझाल हा सिनेमा आपल्याकडनं झालेला आहे प्रदर्शित. सिनेमामध्ये माझं म्हणजे खूपच छंद आहे मला, म्हणजे एक पॅशन म्हणू शकतो. म्हणजे कॉलेजच्या जमान्यात तर मला असं होतं की सकाळ 6चा शो जाऊन मी बघायचो. मला खूप जास्त पॅशन होतं पिक्चरबद्दल. मला असं वाटायचं नेहमी की आपण एक मूवी तयार करायची, प्रोड्यूस करायची, किंवा स्टोरी वगैरे मी लिहितो, लिरिक्स रायटरसुद्धा मी आहे. ते सर्व काम मी ऑलरेडी मी केलेले आहे. आणि झोलझाल नावाची जी मूवी आम्ही तयार केलेली आहे ते फक्त मराठीला आपल्याला पाहायला मिळेल. फक्त मराठीला आम्ही ती दिलेली आहे. ते प्रदर्शितसुद्धा आम्ही केली होती टॉकीमध्ये. पावसाळा खूप जास्त होता, त्यामुळे ते प्रत्येक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 350 थिएटरला रिलीज केलं, पण प्रत्येकाकडे पोहोचू शकले नाही. फक्त मराठी चॅनलला आम्ही ते दिले, की तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. आज आपण आनंदजी गुप्ता आणि त्यांच्या सौ सारिकाजी गुप्ता यांच्यासोबत जी बातचीत केली, एकूणच त्यांचा आत्तापर्यंतचा आपण प्रवास जाणून घेतला. तर हा जो प्रवास आहे आणि हा संघर्ष आहे तो हा एक छोटासा पार्ट आहे. त्यांच्या हृदयामध्ये असे अनेक भाग दडलेले आहेत, ते आपण नक्कीच पुढे कधीतरी जाणून घेणार आहोत. CTV कडून जमघट फूड कोर्टला मनापासून खूप खूप शुभेच्छा.